जे नवीन शिकत आहेत त्यांना योगपट्टी कशी जोडावी ते माहित नाही आणि दोन पद्धतीने मी आज तुम्हाला योगपट्टी जोडायला शिकवणार आहे. तर नमस्कार, मी पुष्पा PM फॅशन या चॅनल मध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत करते. आज मी तुम्हाला सोप्या अशा दोन पद्धतीने योगपट्टी कशी जोडायची ते दाखवणार आहे. तर इथे मी दोन वेगवेगळे ब्लाउज घेतलेले आहेत, त्याचे समोरचे पार्ट तयार करून घेतलेले आहेत. त्याच्यावरती योगपट्टी कशी लावायची ते मी दाखवणार आहे. तर मी तुम्हाला सुरुवातीपासून दाखवते. इथे मी योगपट्ट्या घेतलेल्या आहेत. एक अस्तरचं कापड आहे आणि एक मेन कपडा आहे. तर एकावरती एक ठेवलेला आहे अस्तर आणि मेन कापड. इथे मी अर्धा इंचाचं शिलाई मार्जिन सोडून दोन्ही योगपट्ट्या तयार करून घेणार आहे. जर तुम्ही चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. योगपट्टी जोडून झाल्याच्या नंतर मी दाबटीप देऊन घेतली आहे. पूर्ण आपली योगपट्टी तयार करून घेते. दाबटीप देऊन वरच्या बाजूने अजून एक टीप दिलेली आहे मी. सेम त्याच पद्धतीने मी दुसरी पण योगपट्टी अटॅच करणार आहे. योगपट्टीच्या दोन्ही साइडनी थोडा थोडा कपडा मी कट केलाय एक्स्ट्राचा. व्हिडिओ स्किप करू नका, पूर्ण व्हिडिओ बघा, म्हणजे तुम्हाला व्हिडिओ मध्ये दोन्ही पद्धतीने कशी जोडायची योगपट्टी ते पूर्ण सविस्तर पाहायला मिळेल. तर तुम्ही म्हणसाल ह्या सगळ्या बेसिक गोष्टी आहेत, तर बेसिक गोष्टीपासूनच आपली सुरुवात होती. तर इथे बघा मी माझी 3 इंचाची योगपट्टी तयार करून मी घेणार आहे. अर्धा इंच स्टिचिंग मार्जिन याच्यामध्ये जाणार आहे. कमरेच्या बाजूकडून 2.5 इंच मी ठेवलेले आहे. तर इथे बघा आपण जिथून योगपट्टी जोडतो तिथे थोडस योगपट्टीच्या आकारासारखाच ते शेप देऊन थोडस कट करून घ्यायचंय. इथे कटोरी ब्लाउज असो किंवा कोणता पण ब्लाउज असो द्या, तुम्ही असं करून घ्यायचं आहे, त्याच्यामुळे योगपट्टी एकदम परफेक्ट बसते. इथे मी योगपट्टी सुईच्या बाजूने ठेवली आणि योगपट्टीच्या टोकाला सुरुवातीला 1.5 इंच थोडस पुढे एक्स्ट्रा सोडलं आणि त्याच्यावरती मी समोरचा पार्ट ठेवून उलट्या बाजूने ठेवला पार्ट. त्याचं तोंड वरच्या साईडला येईल, म्हणजे उलटी बाजू वरच्या साईडला येईल असं ठेवून अर्धा इंच शिलाई मार्जिन देऊन योगपट्टी आता मी जोडून घेते. तर हे बघा, इकडे आपलं फिटिंगच्या बाजूने जे 2.5 इंच होतं ते योगपट्टी आपली 2 इंचाची तयार होणार आहे फिटिंगच्या बाजूने. तर योगपट्टी जोडून माझी कंप्लीट झालेली आहे. आता याच्यानंतर हे जोडून घेतल्याच्या नंतर हे बघा, मी थोडं पुढच्या साईडने एक्स्ट्रा ठेवलं होतं 1.5 इंच जोडताना, कारण हे असं कमी पडू नये. नंतर आपण एक लेवल करून ते कट करून घ्यायचे. तर याच्यावरून दाबटीप द्यायची आहे. तर बघा मी कशी देते. आतल्या बाजूला ती दाबटीप आहे ना, एकदम दबून गेली पाहिजे, म्हणजे जेवढं आपलं स्टिचिंग मार्जिन आपण पकडलं होतं ते, आणि एकदम परफेक्ट अशी बघा योगपट्टी आपण जोडून तयार केलेली आहे. तर इथे बघा किती छान पद्धतीने याचा शेप आपल्याला दिसून येतोय. हा पोरोटकचा ब्लाउज आहे, त्याच्यामुळे एकदम परफेक्ट टॉप दिसतोय. तर इथे आपण लावून बघायची योगपट्टी. दुसरा पार्ट मी तसाच तयार करून घेतला होता. तर हे दोन्ही पार्ट बरोबर समान झालेले आहेत. आता मी दुसरा ब्लाउज आहे त्याच्यावरती दाखवणार आहे. तर इथे हा राखाडी कलरचा ब्लाउज पीस होता. ब्लाउजचे मी समोरचे पार्ट तयार करून ठेवले आहेत आणि आता योगपट्ट्या मी तयार करायला घेत आहे. तर मी योगपट्ट्या आहे अशाच पहिल्या जशा स्टिच केल्या तशा करणार आहे. चॅनल वरती कोणी नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका, म्हणजे तुम्हाला इथून पुढच्या व्हिडिओची नोटिफिकेशन येत राहतील. तर आता माझ्या योगपट्ट्या ज्या आहेत त्या पूर्ण स्टिचिंग करून कंप्लीट झालेल्या आहेत. अशा बऱ्याच बेसिक गोष्टी आहेत, त्या शिकणं खूप आवश्यक आहे आणि त्या यायलाच पाहिजे. आता आपण ब्लाउज जर शिवायला शिकायचं म्हटलं तर ह्या गोष्टी आपल्याला जमल्याच पाहिजेत. तर आता मी इथे योगपट्ट्या पूर्ण जोडून घेतल्या आणि पलटी करून मी दाबटीप देऊन वरून एक टीप देणार आहे. आता मी इथे बघा दोन्ही योगपट्ट्या तयार करून घेतलेल्या आहेत. तर मी ही दुसरी योगपट्टी जोडण्याची पद्धत कशी आहे ते दाखवणार आहे. तर याचं स्टिचिंग मार्जिन आतल्या बाजूला हाईड होणार आहे, ते पूर्ण आतल्या बाजूला जाणार आहे. तर इथे मी आता दोन्ही पार्ट तयार करून घेतलेले आहेत. बघा समोरचे दोन्ही रेडी केले. एक पार्ट मी साईडला ठेवते आणि तुम्हाला एका पार्ट वरती सर्वप्रथम दाखवते. तर हे बघा, इथे मी आधीच इथलं समोरचं मी सुरुवातीला सांगितलं होतं त्याप्रमाणे
कट करून घेतलं. थोडस मला वाटलं जास्त आहे म्हणून मी आता थोडा कट करून टाकला थोडासा कपडा. तर आपली ही योकपट्टी याला कशी जोडायची ते दाखवते. तर इथे एक उलटी बाजू आणि एक सुलटी बाजू अशा दोन्ही बाजू आहेत. तर ही बघा सुईची बाजू आहे. आता मी समोरचा पार्ट घेत आहे आणि तो पार्ट घेऊन उलटी बाजू वरच्या साईडला केली आणि गोल गोल कपडा तो गुंडाळून घेतला. आणि योकपट्टीची सुईची बाजू आहे ती थोडस मगाशी सांगितलं त्याप्रमाणे थोडस पुढे पाव इंच सोडले बघा. आणि मी फिटिंगच्या बाजूकडून मी जोडायला सुरुवात करत आहे. ते अर्धा इंचाचं शिलाई मार्जिन सोडूनच तसं स्टिच करायचंय. ही फक्त सिंगल बाजू आहे. जे मेन कपडा आहे त्या बाजूने जोडली आहे बघा अशा प्रकारे. आता मी याच्यानंतर आत थोडासा अजून कपडा गुंडाळून घेते जो आपला समोरचा पार्ट आहे. त्याच्यावरतीच मी वरून जी आपली अस्तरची बाजू आहे ती ठेवून देणार आहे. तर अस्तरची बाजू ठेवून मी आहे असं अर्धा इंचाचं शिलाई मार्जिन सोडून टीप टाकून घेत आहे. तर इथे मी टीप टाकून कंप्लीट केली. तर ही उलटी बाजू आहे. दोन्ही साईडने अस्तरची आणि मेन कपडा आहे त्याच्या दोन्ही उलट्या बाजूने आपण शिवून घेतलेला आहे. आणि मी जो आतला कपडा आहे तो बाहेर काढून घेते बघा. अशा प्रकारे योकपट्टी जोडून कंप्लीट झाली आणि ब्लाउज खूप छान दिसतोय. आणि याच्यानंतर आता मी असे एक्स्ट्राचे धागे ते कट करून टाकत आहे. हे झाल्याच्या नंतर मी याच्यावरून दाब टीप देणार आहे. तर हे बघा दाब टीप देऊन माझी कंप्लीट झाली. आणि हे आतल्या बाजूची साइड आहे. कशी आपलं स्टिचिंग मार्जिन हाईड झाली ते अजिबात दिसत नाही स्टिचिंग मार्जिन. तर अशा दोन पद्धतीने आपण योकपट्टी जोडू शकतो. तर इथे बघा आपलं जे समोरचे टक्स आहेत ते एकदम बरोबर समोरासमोर आलेत. कुठेच खाली वरती आपला कपडा झाला नाही किंवा काहीच मिसिंग वाटत नाही याच्यात. तर एकदम सोपी पद्धत आहे ही पण. आणि जी मी पहिली सांगितली ती पण पद्धत एकदम सोपी आहे. चॅनलला लाईक करा आणि मला कमेंट बॉक्स मध्ये सांगा की तुम्हाला कोणती पद्धत सोपी वाटते ते. भेटूया आपण नेक्स्ट व्हिडिओ मध्ये.